उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब, तरुण उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आगमन फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये झालेलं आहे आणि काही क्षणातच ते इथे पोहोचतील आणि त्यांचं भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण देखील होणार आहे। विशेष अतिथी वैदेही एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गिरीजी श्रीधर आकरे साहेब राहणार अंभई वाडा यांचं देखील आगमन इथे होणार आहे। तसेच सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युतजी धर्मा सातवी साहेब हे देखील काही क्षणात इथे उपस्थित होतील। त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक ओके ओके। पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचं उद्घाटन आता मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे होणार आहे। मान्यवरांचं म्हणजेच उद्घाटकांचं आगमन आपल्या या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। काही क्षणातच ते मुख्य स्टेडियममध्ये पोहोचतील आणि त्यांचं देखील औक्षण करून स्वागत केलं जाणार आहे। चला सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी गॅलरीमध्ये बसून घ्यायचंय, स्टेडियम मध्ये बसून घ्या। पहिला सामना आपल्याला लगेचच पाहायला मिळेल। भव्य उद्घाटन पालघर तालुका प्रो कबड्डी पालघर तालुका कबड्डी लीग 2025 चा थरार याही सीझन मध्ये त्याच जल्लोषात त्याच जोशात आणि त्याच भव्यतेने पाहायला मिळते। पालघर प्रो कबड्डी 2025 चा थरार। स्वागतम सुस्वागतम। ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आपले कबड्डीचे रसिक प्रेक्षक यांना देखील सांगू इच्छितो की आता काही क्षणातच इथे कबड्डीच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे। पाटील नेटवर्क्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व रसिक प्रेक्षक आपलं देखील तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे। पालघर तालुका कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचं उद्घाटन आता मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब आणि आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे होणार आहे। स्पर्धेचे उद्घाटक काही क्षणातच आपल्या या क्रीडा नगरीमध्ये पोहोचतील। हेलो स्वागतम सुस्वागतम। तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका खुली कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचं उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी संपन्न होत आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब, उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब आणि आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब काही क्षणातच इथे पोहोचतील आणि उद्घाटकांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होईल। तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचं याची देही याची डोळा सामना पाहण्यासाठी क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचं आहे। सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युतजी धर्मा सातवी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। आपले देखील हार्दिक स्वागत आहे।
वैदेही एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा सामाजिक कार्यकर्ते गिरीशजी श्रीधर आकरे साहेब आपले देखील हार्दिक स्वागत आहे। राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक आदरणीय श्री संतोषजी पावडे सर आपले देखील हार्दिक स्वागत आहे। तसेच सातही संघांचे संघ मालक आपले देखील हार्दिक स्वागत आहे। SV फायटर्स या संघाचे संघ मालक विशालजी पाटील, सुनीलजी पाटील, RPS किंग किराट या संघाचे संघ मालक रोशनजी गायकवाड, गवळी पॅन्थर्स लालोंडेचे संघ मालक ऋषिकेशजी गवळी, अनिकेतजी गवळी आपले देखील हार्दिक स्वागत आहे। सह्याद्री शिलेदार या संघाचे संघ मालक अमितजी पाटील, अनिकेतजी पाटील आपले देखील स्वागत आहे। PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक प्रशांतजी सातवी, सतीशजी कोरे आपले देखील स्वागत आहे। साई स्पोर्ट्स सागावे संघाचे संघ मालक प्रमोदजी अर्थात पंढरीजी पाटील, संघ मालक राजेंद्रजी पाटील आपले देखील स्वागत आहे। गावदेवी वॉरियर्स लोवरे या संघाचे संघ मालक विपुलजी पाटील, अक्षयजी पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय विपुलजी अशोक अधिकारी साहेब, तरुण उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, आणि उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब, तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आगमन आपल्या क्रीडा नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ होत आहे। तुतारीच्या निनादामध्ये आपलं स्वागत आहे। तांदवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानतर्फे देखील स्वागत केलं जात आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचं स्वागत औक्षण करून केलं जातं, तेव्हा आपले जे उद्घाटक आहेत, आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत औक्षण करून देखील सौभाग्यवतींनी केलेलं आहे आणि मान्यवरांचं आगमन हे इथे स्टेडियममध्ये होत आहे। कबड्डीच्या या स्टेडियममध्ये आपल्या प्रमुख उद्घाटकांचं, प्रमुख मान्यवरांचं आगमन होत आहे। उद्घाटक माननीय श्री विपुलजी अधिकारी साहेब, उद्घाटक शुभमजी रमेश अधिकारी साहेब, तसेच अध्यक्ष महेशजी गणपत पाटील साहेब, त्यांच्या समवेत विशेष अतिथी गिरीशजी आकरे साहेब हे देखील उपस्थित आहेत। तसेच सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युतजी धर्मा सातवी साहेब हे देखील उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत, आपले देखील हार्दिक स्वागत आहे। मान्यवरांचं आगमन प्रवेशद्वाराजवळ होत आहे। अतिशय रोमहर्षक हा क्षण आहे। मान्यवरांचं आगमन इथे होत आहे। स्वागतम सुस्वागतम। पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचा प्रारंभ आज शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी पूर्ण होत आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब, तरुण उद्योजक, उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब, तरुण उद्योजक नागझरी यांचं आगमन मंचावर झालेलं आहे। तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाचे स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युतजी धर्मा सातवी साहेब, तसेच वैदेही एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीशजी श्रीधर आकरे साहेब आपले देखील हार्दिक स्वागत आहे। सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष यदुनाथजी पुरुषोत्तम पाटील साहेब आपले देखील हार्दिक स्वागत आहे। त्रिमूर्ती पेट्रोलियम चे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संदीपजी कृष्णा घरत साहेब आपले देखील हार्दिक स्वागत आहे। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री संतोष पावडे सर आपले देखील हार्दिक स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब आपले देखील हार्दिक स्वागत आहे। श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी आणि आम्हा सर्वांचा अभिमान कबड्डी या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये 7 संघ एकमेकांमध्ये लढणार आहेत। या संघांचे संघ मालक देखील उपस्थित आहेत। SV फायटर्स या संघाचे संघ मालक विशालजी पाटील सफाळे, सुनीलजी पाटील गिराळे आपले देखील हार्दिक स्वागत आहे। RPS किंग किराट या संघाचे संघ मालक रोशनजी गायकवाड राहणार किराट आपले देखील हार्दिक स्वागत आहे। गवळी पॅन्थर्स लालोंडे या संघाचे संघ मालक ऋषिकेशजी गवळी, अनिकेतजी गवळी राहणार लालोंडे आपले देखील हार्दिक स्वागत आहे। सह्याद्री शिलेदार या संघाचे संघ मालक आदरणीय अमितजी पाटील,
केळवा रोड आदरणीय अनिकेतजी पाटील तांदुवाडी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक आदरणीय श्री प्रशांतजी सातवी राहणार कुडे आणि संघ मालक सतीशजी कोरे राहणार पोखरण आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. साई स्पोर्ट्स सागावे या संघाचे संघ मालक प्रमोदजी पाटील अर्थात पंढरीजी पाटील आणि राजेंद्रजी पाटील राहणार सागावे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गावदेवी वॉरियर्स लोवरे या संघाचे संघ मालक आदरणीय विपुलजी पाटील अक्षयजी पाटील राहणार लोवरे यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आपलं देखील तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान वतीने हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले सर्व रसिक प्रेक्षक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि पाटील नेटवर्क्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व रसिक प्रेक्षक आपलं देखील शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच या स्पर्धेसाठी जे पंच म्हणून आपल्यास लाभलेले आहेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जे पंच म्हणून कामगिरी करत असतात असे पंच महोदय आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांना या ठिकाणी फेटे परिधान केले जात आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी मंचावर साईबाबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब राहणार तांदुवाडी यांचं देखील आगमन झालेले आपले देखील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब यांच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काही क्षणातच आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा रसिक प्रेक्षकांना विनंती आहे आपण देखील मोठ्या संख्येने या क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचं आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील देश विदेशातले अनेक रसिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि कबड्डीचा महासंग्राम ते देखील पाहण्यासाठी इच्छुक आहेत. तर काही क्षणातच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने आपण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेतील माजी प्रमुख पाहुणे आदरणीय कमळाकरजी नाईक राहणार खामलोली यांचं देखील आगमन मंचावर झालेले आपले देखील हार्दिक स्वागत आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जे पंच म्हणून कामगिरी पार पडत असतात असे कबड्डीचे पंच महोदय यांचं देखील मंचावर आगमन झालेलं आहे. आपले देखील प्रतिष्ठानच्या वतीने शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. यामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून देखील ज्यांनी आपला खेळ पणास लावला आहे आणि आता ते पंच म्हणून कामगिरी पार पडतात असे सर्व पंच महोदय मंचावर उपस्थित झालेले आहेत. स्वागतम सुस्वागतम. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका खुली कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचं उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी संपन्न होत आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आजच्या स्पर्धेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने आणि प्रतिमा पूजनाने करणार आहोत. तेव्हा सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया दीप प्रज्वलन करण्यासाठी खाली यायचं आहे. तसेच संघाचे संघ मालक यांना देखील विनंती आहे आपण देखील दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या कार्यक्रमासाठी पुढे यायचं आहे. आजच्या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब, तरुण उद्योजक आणि उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिमा पूजन करायचं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश वंदनाने आपण करत असतो. तेव्हा गणपती बाप्पाचं देखील आपण इथे स्मरण करतोय, वंदन करतोय. विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांना विनंती करतोय आपण सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करायचा आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पाला वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
सरस्वती देवी विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीचं देखील पूजन केले जाते, पुष्पहार अर्पण केला जातोय। सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष यदुनाथजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांना देखील विनंती, आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करायचं आहे आणि पुष्पहार अर्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युतजी धर्मा सातवी साहेब यांना विनंती आहे, आपण देखील स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि त्यांना देखील वंदन करायचं आहे। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय श्री संतोष पावडे सर यांना देखील विनंती आहे, आपण देखील पुष्पहार अर्पण करायचं आहे आणि प्रतिमा पूजन करायचं आहे। यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन संपन्न करावं। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संतोष पावडे सर तसेच आदरणीय श्री संदीपजी कृष्णा घरत साहेब यांना देखील विनंती आहे, आपण प्रतिमा पूजन करायचं आहे तसेच दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। संदीपजी कृष्णा घरत साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होईल, तसेच नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देखील त्यांनी दीप प्रज्वलन संपन्न करायचं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करत असतो। स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय विपुलजी अधिकारी साहेब आदरणीय शुभमजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हिरा डोंगरे साहेब यांना देखील विनंती आहे, आपण देखील दीप प्रज्वलन करावं। ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय हिरा डोंगरे साहेब किशोरजी अधिकारी साहेब सामाजिक कार्यकर्ते यांना देखील विनंती, आपण देखील दीप प्रज्वलन करावं। आदरणीय प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब आपणास विनंती आहे, आपण देखील दीप प्रज्वलन करावं। आदरणीय नागेशजी पाटील साहेब आपण देखील दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर श्रीफळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे। तेव्हा स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब आणि उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांना विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। तसेच उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांना देखील विनंती आहे, आपण देखील श्रीफळ वाढवायचं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। क्या बात है। स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते ते संपन्न होत आहे। यानंतर मान्यवरांना विनंती आहे, तसेच या ठिकाणी विशेष उपस्थिती आदरणीय श्री यदुनाथजी पाटील साहेब आपण देखील आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवायचं आहे। तसेच आदरणीय श्री अच्युतजी धर्मा सातवी साहेब सूक्ष्म युवक मंडळाचे अध्यक्ष आपण देखील श्रीफळ वाढवायचं आहे आणि स्पर्धेचं उद्घाटन देखील करायचं आहे। स्पर्धेचे उद्घाटक विपुलजी अधिकारी साहेब तसेच शुभमजी अधिकारी साहेब यांच्या समवेत मान्यवरांची अनेक मान्यवरी इथे उपस्थित आहेत। संदीपजी कृष्णा घरत साहेब आपण देखील श्रीफळ वाढवायचं आहे। अनेक या संघाचे संघ मालक देखील उपस्थित आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संघ मालक आदरणीय पंढरीजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन देखील करणार आहोत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पंढरीजी पाटील साहेब इथे श्रीफळ वाढवत आहेत। आणि आपल्या प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष
आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब यांना देखील विनंती, आपल्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ वाढवायचं आहे. स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. तसेच मागील लीगचे प्रमुख पाहुणे आदरणीय कमळाकरजी नाईक साहेब यांना देखील विनंती, आपण देखील श्रीफळ वाढवायचं आहे. आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब, आपण देखील श्रीफळ वाढवायचं आहे. आदरणीय किशोरजी अधिकारी साहेब. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण समोर जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी समोर पाहायचं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे. आणि 7ही संघ आता इथे मैदानात दाखल होणार आहेत. स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील खेळाडूंचं प्रवेशद्वार, या प्रवेशद्वाराला नामकरण करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील. आणि त्या ठिकाणी 7 संघांचा प्रवेश आता इथे क्रमाने होणार आहे. यानंतर पुढील सूत्र छत्रपती पुरस्कार विजेते धांजी सर यांना विनंती करते, आपण पुढील सूत्र हातात घ्यावी. सभी खिलाड़ू सावधान, एक एक कतार से दाहिने से मंच सलामी के लिए आगे बढ़ेंगे. आगे बढ़. डीजे SV Fighter World Cup. And Team RPS की गिरान World Cup. और पालघर कबड्डी लीग में आ रही है अगली टीम गौली पैंथर लालोंडे. And next team सह्याद्री शिलेदार. पर्वत वो सबसे ऊंचा, हम साया तुम्हारा. Next PS Kunbi King Kude. हम साया तुम्हारा. वो संतरी हमारा, वो फातिमा हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. And next team name is Sai Sport Sagave. And next team Kau Devi Warrior Lore. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. यानंतर स्पर्धेची सुरुवात ही आपण
राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना सूचना आहे, सर्वांनी आपले मोबाईल स्विच ऑफ किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवायचे आणि डोक्यावरची टोपी आणि गॉगल काढून ठेवायचं आहे. कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर क्रीडा शपथ होईल. राष्ट्रीय खेळाडू रुणिता विशाल पाटील हिला विनंती, आपण पुढे यायचं आहे. राष्ट्रगीत एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ राज्यगीत शुरू कर. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. फिरती नाभा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे रक्तदानी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की वंदे. एक साथ विश्राम. यानंतर फक्त खेळाडूंसाठी सूचना आहे. आता तुम्हाला क्रीडा शपथ दिली जाईल. आपल्याच भागातील राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय कबड्डीपटू कुमारी रुणिता विशाल पाटील हिला विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे आणि सर्व खेळाडूंना शपथ द्यायची आहे. कुमारी रुणिता विशाल पाटील. एक साथ सावधान. शपथेसाठी हात पुढे घ्यायचा आहे. रुणिताच्या मागे आपण देखील शपथ म्हणायची. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित पालघर तालुका खुला गट कबड्डी लीग आम्ही प्रामाणिकपणे, हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करू. सामना अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय शिस्तीने व खिलाडू वृत्तीने मान्य करून खऱ्या खेळाडू वृत्तीने वर्तन करून आपल्या तांदुलवाडी गट
कला क्रीडा प्रतिष्ठानाचा खेळाचा संघाचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा सन्मान कबड्डी खेळाचा गौरव वाढत राहील असा प्रयत्न करू. जय हिंद, जय कबड्डी, जय महाराष्ट्र, जय कुंडी. एक साथ विश्राम. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं. तांदोळी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका खुली कबड्डी लीग 2025 आणि या स्पर्धेचं उद्घाटन आत्ताच मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. यानंतर ज्या दोन संघांमध्ये पहिली लढत होणार आहे ते दोन संघ इथे पूर्वतयारी करतील. बाकी सर्व संघांनी थांबायचं आहे. काही थोडक्यात अजून काही कार्यक्रम बाकी आहे. स्वागतम सुस्वागतम. आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब, तरुण उद्योजक यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करणार आहोत. आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण उद्घाटक माननीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांचं स्वागत करायचं आहे. स्पर्धेचे उद्घाटक विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत. आणि स्वागत आपल्या प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. तांदोळी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटक विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांचं इथे स्वागत केले जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उद्घाटक विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांना मायेची शाल आणि सन्मान चिन्ह इथे प्रदान केले जात आहे. तसेच स्नेहाचा पुष्पगुच्छ देखील त्यांना इथे आता प्रदान केला जाईल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेशजी गणपत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केले जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांचं स्वागत करायचं आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उद्घाटक शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांचे इथे स्वागत केले जात आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक दानशूर व्यक्तिमत्व देखील सहकार्य करत असतात. असेच आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांचे इथे स्वागत केले जात आहे. स्नेहाचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, मायेची शाल आदरणीय महोदयांना येथे सन्मानपूर्वक देण्यात आलेले आहे. मंचावरील अनेक मान्यवर उपस्थित आहेत, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी स्वागत घेत आहोत. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत, ज्यांचा अतिशय महत्त्वाचा रोल, महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष महेंद्रजी ठाकूर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे. आणि हे स्वागत
प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष महेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आपणच देखील मायेची शाल तसेच स्नेहाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह इथे प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष यांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. प्रत्यक्ष स्वागतानंतर या ठिकाणी शब्द सुमनांनी देखील स्वागत केलं जाणार आहे. तेव्हा स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालयाचे विद्यार्थिनी इथे स्वागत गीत गातील आणि मान्यवरांचं स्वागत करतील. मान्यवर जमले ते भक्ती सोहळ्याला, बाळ गोपाळांचा
धन्यवाद. स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी सुमधुर अशा आवाजामध्ये या ठिकाणी स्वागत गीत गायलेलं आहे आणि मान्यवरांचं शब्दसुमनाने देखील स्वागत केलेलं आहे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या स्पर्धेचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतोय सुप्रसिद्ध कुणबी कवी आदरणीय श्री भालचंद्रजी गणपत पाटील साहेब यांना आपण या स्पर्धेचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आजच्या कबड्डी लीग स्पर्धेचे उद्घाटक माननीय अधिकारी बंधू, विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे, प्रतिष्ठानचे विश्वस्त, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार आणि सल्लागार, ज्यांनी रात दिवस यासाठी उभा पाय केला, ती या लीगची संपूर्ण तरुण कार्यकारिणी, या स्पर्धांचे आधारस्तंभ म्हणजे संघमालक, या लीगसाठी सडळ हस्ते दातृत्व देणारे दाते, पंच कमिटी, खेळाडू आणि ज्यांच्यामुळे या मैदानाची रंगत भरते तो प्रेक्षक वर्ग, बंधू आणि भगिनीनो. तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर तालुका कबड्डी लीग एक मानाची शान. पूर्वेला सूर्या वैतरणा, पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगा, दक्षिणेला तांदुलवाडी किल्ला आणि उत्तरेला कालदुर्ग, अशा या सह्याद्रीच्या कुशेतले आम्ही सह्याद्रीचे शिलेदार. असा हा निसर्ग संपन्न सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचा तांदुलवाडी गट. याच संस्थेच्या प्रेरणेने या कबड्डी लीगचे आयोजन नियोजन चहाडे येथे आर्य पाटलांच्या भूमीत आणि चहाडे संकुलात गेली 4 वर्ष करीत आहोत. चहाडे, वसरे, खडकोली, विश्रामपूर, लालठणे आणि तांदुलवाडी अशी या गटातील आमची गावे आहेत. इतिहासाची लावी गोडी गड किल्ला तांदुलवाडी, सह्याद्रीच्या पायथ्याशी या गटाची बांधली नाडी. लालठाणाच्या डोंगरात निसर्गात हा मोगरावाडी, संगम दिला विश्रामपूरला, वैतरणा, खारी आणि सूर्यागोडी. सुगंध त्याचा अजून आहे, पवित्रता तेथे खेडोपाडी, त्यामुळे दरवळली असावी एक काळ वैतरणा खाडी. जय जय साई छत्रपती, रुजली भक्ती पाडोपाडी, गाव जागवी गावदेवी, वसरे म्हणजे कृषीवाडी. चहाड्याचा तो कालदुर्ग, मेघराजाला हात जोडी, सह्याद्रीच्या कडा कपारी, मग मेघराजा पाऊस पाडी. त्याच ओलाव्यात रुजवली आर्य पाटलांनी कबड्डी, मग भरभरून ती वाढली सह्याद्रीची ही हिरवी झाडी. बरसणाऱ्या कालमेघाची भीती नाही सह्याद्रीला, त्याच्या काळ्या लाल मातीने आमच्या भाळी लावला कबड्डीचा टिला. हॅलो हॅलो. आणि म्हणूनच हे आमचं भाग्य आहे की या मातीत आमच्या या गटात अशा स्पर्धा, भव्य स्पर्धा होत आहे. कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ आहे, ज्याचा मुळातच उगम महाराष्ट्रात झाला आहे. निस्वार्थ भावनेने या मातीतील कबड्डी या मातीत रुजावी म्हणून या लीगच्या तरुण पदाधिकाऱ्यांचा हा अट्टहास, ही कबड्डीची परंपरा चालू राहावी, चालू राहिली पाहिजे हा येथील तरुणांचा ध्यास.
गेली 4 वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचे गाळबोट आजपर्यंत लागलेले नाही. मागची 3 वर्ष ही लीग फक्त कुणबी समाजासाठी होती आणि कुणबी समाजासाठी घेत होतो. परंतु आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण आपल्या अवतीभोवती इतरही समाज राहतो, आपल्या बरोबरीने याच मातीत खेळतो. मग असा प्रगल्भ विचार लीगच्या कार्यकारिणीने केला आणि इतिहास घडला. यंदापासून सर्व समावेशक अशा कबड्डी लीग स्पर्धा घेण्याचे ठरविले आणि पालघर तालुका खुला केला. ते आज प्रत्यक्षात कारणी उतरविले आहे आणि आता आमचं पुढचं लक्ष पालघर जिल्ह्याचं असेल. या मागे आमच्या प्रतिष्ठानचा उद्देश उच्च दर्जाच्या खेळाडूंची निर्मिती व्हावी, खेळाच्या जोरावर नोकऱ्या मिळाव्यात, ऐन उमेदीत खेळाडू स्थिर स्थावर व्हावा, हा आमचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असेल. आणि त्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षक नेमून खेळाडूंना योग्य तसे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना मार्गदर्शन केले जाईल. त्याची सुरुवात म्हणजे आताच किशोर गटातून नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या. तेथे चहाड्याचा मंथन पाटील जो इथे उपस्थित आहे यांची महाराष्ट्राच्या संघासाठी सराव शिबिरात निवड झाली होती. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत पुरुष गटात ठाणे येथे मुख्यमंत्री चषक निवड चाचणी स्पर्धेत या स्पर्धेतील आताचा आयकॉन खेळाडू राहुल देवीचंद पाटील व मयूर गवळी यांची निवड झाली होती. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. ही सर्व घोडदौड आपल्या प्रतिष्ठानचे सल्लागार आणि सहकारी म्हणजे पालघर जिल्हा असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र असोसिएशनचे तांत्रिक सदस्य माननीय श्री मनोज मोहन ठाकूर तांदुलवाडी यांच्या नेतृत्वात चालू आहे. ही आमच्या प्रतिष्ठानच्या यशाची पहिली पायरी आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आपल्याला आणखी बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. यासाठी तुमच्या सर्वांचा आधार हवा आहे. हा जो तुम्हा सर्वांना सगळा लवाजमा दिसतोय ना, हा नुसता लीगच्या पदाधिकाऱ्यांमुळेच चमकतोय असं नाही, तर हा सर्वां मिळून एक सांघिक खेळ आहे आणि ही सगळी सांघिक कल्पना आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर आमच्यासारखे नुसते मखरात बसवलेले गणपती आहेत. मात्र आमची तरुणाई जी आहे, या गटामधली तरुणाई आहे, या तरुणाईने आम्हाला सोबत घेऊन दिवस रात्र झटत आहेत. त्यासाठी फुक्कट राबणारे आणि पदरमोड करणारे असंख्य हात आहेत. अनुभवाची शिदोरी घेऊन नियोजनाची अनेक डोकी आहेत. आपला अनमोल वेळ खर्ची घालणारे आणि खेळाचा भार घेणारे, मैदानाची जबाबदारी स्वीकारणारे बरेच खांदे आहेत. म्हणून तर येथे कसलेच आम्हाला वांदे होत नाहीयेत. मी मुद्दामूनच कोणाचा आज इथे जास्त नावं घेतली नाही आणि घेऊ शकत नाही, कारण माझ्या तोंडून एखाद्याचं नाव राहून घेईल आणि मग झटणाऱ्यांचा तो अपमान होईल. वक्तृत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व एक झाले ना की मग असा सोहळा निर्माण होतो. तोच हा सोहळा आहे. म्हणून तर हे सर्व चालतंय. मित्रांनो, मायबाप, बंधू आणि भगिनीनो, खेळाडूनो, सर्वांनी या सर्व महाभागांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांना त्यांना शाबासकी द्या असं मी म्हणणार आहे. तांदुलवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानने मला येथे यंदा विश्वस्त म्हणून या नात्याने प्रास्ताविक करण्याची संधी दिली. त्यांचा मी त्या प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि माझे प्रास्ताविक इथेच थांबवतो. आता पुढील सूत्रसंचलन आपल्या मधुर आवाजात कदम सर चालू ठेवतील. धन्यवाद.
धन्यवाद कविवर्य भालचंद्रजी पाटील साहेब. अतिशय मार्मिक अशा शब्दांमध्ये आपण आतापर्यंतचा कबड्डीचा जो आपला इतिहास आहे तो इथे मांडलेला आहे. यानंतर स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय श्री विपुलजी अशोक अधिकारी साहेब यांना मी विनंती करेल की आपण स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करावं आणि आम्हास मार्गदर्शन करावं. आदरणीय विपुलजी अशोक अधिकारी साहेब आणि शुभमजी रमेश अधिकारी साहेब. सर्वांना माझा नमस्कार. प्रथम या कबड्डी लीगच्या आयोजकांचा धन्यवाद देतो की त्यांनी आम्ही अधिकारी भावंडांना आज येथे या कबड्डी सामन्यांच्या उद्घाटनासाठी बोलावले आणि सर्व खेळाडूंना या सामन्यांसाठी शुभेच्छा देतो. खरं तर आज कबड्डी सामने फारच कमी खेळले जातात. आजचा तरुण वर्ग मैदानी खेळापासून दूर चालला आहे. ही खूपच खेदाची गोष्ट आहे. तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान हा खूपच चांगला उपक्रम आहे जेणेकरून तरुण वर्ग आपल्या मातीतल्या खेळाकडे कबड्डीकडे पुन्हा वळेल आणि आम्हाला चांगला खेळ बघायला मिळतील. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण फक्त पालघर तालुका किंवा जिल्हापुरता मर्यादित न राहता आपण व्यावसायिक कबड्डी खेळावी. आम्हाला आपल्या प्लेयर्सना प्रो कबड्डी लीग किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळताना बघायला आवडेल आणि त्यासाठी जी मदत लागेल ते आम्ही अधिकारी प्रोजेक्ट्स, अधिकारी ट्रान्सपोर्ट, अधिकारी लाईफलाईन आणि लाईफलाईन फिटनेस क्लबच्या माध्यमातून करू. एवढं बोलून थांबतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. पहिला उद्घाटनाचा सामना SV फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करावं आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय शुभमजी अधिकारी साहेब. गुड इव्हिनिंग. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि माझ्या खेळाडू मित्रांनो व कबड्डी प्रेमींनो, आजच्या या पालघर तालुका कबड्डी लीग पर्व चौथे ह्या उद्घाटनाप्रसंगी येथे उपस्थित राहण्याचा आणि आपल्यासमोर काही शब्द बोलण्याचा मला सन्मान मिळाला आहे, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कबड्डी हा खेळ आपल्या मातीतील, आपल्या संस्कृतीशी जोडलेला आणि शारीरिक तसेच मानसिक ताकद दर्शवणारा एक खेळ आहे. कबड्डी हा फक्त एक खेळ नसून ही एक संघभावना, धैर्य, शिस्त आणि जलद निर्णय क्षमता याचे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या युगात सायन्स आणि टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा मोठा भाग बनत आहे, तेव्हा असे पारंपरिक खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यास नक्कीच मदत करतात. मी तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान यांचे आभार मानतो, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करून कबड्डी खेळाला पुढे नेण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नाहीतर आज आपण पाहिलं तर सध्याच्या जनरेशनमधील मुलांना मोबाईल फोन किंवा टॅबमधून वेळच मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना या मैदानी खेळाचा अक्षरशः विसर पडू लागला आहे. मी मंडळाला एक विनंती करेन की ज्याप्रमाणे आपण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करतो त्याप्रमाणे आपण डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा विचार करायला हवा, कारण त्यामुळे आपल्या भागातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल आणि पुढे जाण्याची नक्कीच एक चांगली संधी त्यांना मिळेल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना, त्याचप्रमाणे संघ मालकांना आणि खेळाडूंना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. खेळ हा एक जिंकणे किंवा हारणे हा एक फक्त खेळाचा भाग आहे, परंतु खरी जिंक ही मैदानात दाखवलेल्या त्या सर्वोत्तम खेळात असते. त्यामुळे नियमांचे पालन करत खेळ खेळा आणि आपला सर्वोत्तम खेळ येथे दाखवा.
मी मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच या खेळाला पुढे जाण्याची मोठी संधी मिळत आहे आणि आपले पहिले, दुसरे व तिसरे पर्व जसे उत्साहात गेले त्याप्रमाणेच या पुढील पर्व देखील अगदी यशस्वी जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या शुभ प्रसंगी मला येथे बोलण्याची संधी या मंडळाने दिली त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या खेळासाठी शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शुभमजी. यानंतर उद्घाटक आणि सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती आहे की आपण मैदानात यायचं आहे आणि सर्वप्रथम मैदानाचं उद्घाटन आणि मैदानाचं पूजन होणार आहे. पहिला हा उद्घाटनाचा सामना एसवी फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे या 2 संघांच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. चला दुसरा पुकार, तिसरा अंतिम पुकार, फायनल कॉल. एसवी फायटर साई स्पोर्ट्स सागावे, बी फास्ट. अंतिम पुकार, आपण मैदानात हजर राहायचंय. प्रवेशद्वाराजवळ आगमन होतंय. दोन्ही संघ बी फास्ट. नो वेस्ट टाइम. अलर्ट नाव. कॅप्टन कोच आपल्या टीमला घेऊन एंट्री गेटवर हजर राहा. फर्स्ट मॅच पालघर प्रो कबड्डी 2025 तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान प्रस्तुत. तांदोळी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी लीग 2025 आणि उद्घाटनाचा पहिला सामना एसवी फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे या 2 संघांमध्ये आता खेळवला जाणार आहे. तेव्हा दोन्ही संघांचा प्रवेश मात्र आपल्या एका वेगळ्याच पद्धतीने इथे सूरज करून देणार आहे. सूरज. बी फास्ट. एंट्री गेटवर हजर राहायचंय. बोट टीम प्रवेशद्वाराजवळ आपण हजर राहायचंय. एसव्ही फायटर साई स्पोर्ट्स सागावे आपल्याला 3ही पुकार देऊन झालेले आहेत. टीमचे कोच आपल्या टीम सोबत आपण एंट्री गेटवर हजर राहायचंय. मान्यवरांचं आगमन होईल. रबीन कापूर क्रीडा नगरीचं या पालघर प्रो कबड्डी लीग चं उद्घाटन केलं जाईल. तदनंतर मैदानाचं उद्घाटन केलं जाईल आणि अतिशय भव्य दिव्य साकारलेली पालघर तालुक्याची प्रो कबड्डी या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचं, कबड्डी रसिकांचं, कबड्डी शौकीनांचं पालघर जिल्हा पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीनं आणि आयोजक तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील चाडे यांच्या स्मरणार्थ खेळाडू प्रवेशद्वाराजवळ दोन्ही संघ लगेचच या ठिकाणी उपस्थित करायचे. बी फास्ट. हॅलो हॅलो, हे बंद का जरा. वर्षभर ज्या स्पर्धेची रसिक प्रेक्षक वाट बघत असतात ती स्पर्धा अर्थात तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित पालघर तालुका कबड्डी लीग 2025 वर्ष चौथे पर्व चौथे अतिशय दणक्यात अशी सुरुवात आज पहिल्याच दिवशी आपण इथे उद्घाटनाच्या माध्यमातून केलेली आहे. शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी इथे स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेला आहे. प्रमुख उद्घाटक आदरणीय श्री
विपुलजी अधिकारी साहेब आणि आदरणीय शुभमजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे स्पर्धेचं बेस थोडा उद्घाटन कमी झालेलं कर, आहे. आईस वाढव. उद्घाटनाचा पहिलाच सामना एसवी फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे. लेडीज एंड जेंटलमैन, दिल थाम कर बैठिएगा. पालघर प्रो कबड्डी लीग 2025 में पहला मैच खेलने आ रही है पालघर डिस्ट्रिक्ट की रेड पॉइंट मशीन मयूर गौली एंड कंपनी. प्लीज वेलकम. यस वी बिग टीम. यस वी फाइटर. वेगवेगळे नवे पवित्रे डाव पेच अंचतुरपणाने करून युती शक्ती युक्तीची पकड चढाया जिंकत जाणे. नवे पवित्रे डाव पेच अंचतुरपणाने खेळ कबड्डी अभिमानाने अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने. एंड एसवी फाइटर टीम को टक्कर देने आ रही है आपके सामने उतनी ही बलवान और उतनी पावरफुल टीम. प्लीज वेलकम आरपीएस किंग कीला. पकड चढाया जिंकत जाणे. आरपीएस कीला किंग अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एसवी फायटर्स आणि साई स्पोर्ट्स सागावे. तेव्हा पहिलाच उद्घाटनाचा सामना इथे आता एंड सॉरी साई स्पोर्ट सागावे टीम या ठिकाणी आलेली आहे. VS फाइटर. आई थिंक साई स्पोर्ट सागावे पिछले सीजन में फाइनल खेली थी. साई स्पोर्ट सागावे और यहाँ पे SV फाइटर. दोन्ही संघ मैदानात दाखल झालेले आहेत. तुल्यबळ असे दोन्ही संघ एसवी फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे. यानंतर स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय विपुलजी अशोक अधिकारी साहेब आणि उद्घाटक आदरणीय श्री शुभमजी रमेश अधिकारी साहेब आणि मंचावरील मान्यवर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. संघ मालक तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपणास विनंती आहे कृपया आपण पुढे यायचं आहे. आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय विपुलजी अधिकारी साहेब आणि आदरणीय शुभमजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते फीत कापून या स्पर्धेचं आणि पहिल्याच सामन्याचं उद्घाटन देखील होणार आहे. फीत कापली जाते आहे. उद्घाटक आदरणीय विपुलजी अधिकारी साहेब तरुण उद्योजक आणि शुभमजी अधिकारी साहेब आणि या ठिकाणी उद्घाटन केले जाते विपुलजी अशोक अधिकारी शुभमजी रमेश अधिकारी मुख्य अतिथींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. श्रीफळ वाढवलं जात आहे. कबड्डीचा श्वास ध्यात बुवा साळवी यांनी कबड्डी हा खेळ मात्र सुरू केला. तो मात्र सातत्याने या महाराष्ट्रात देशात जगात वाढतोय आणि तेच कबड्डीचं सातत्य टिकवताना तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान आपण या ठिकाणी पाहतायत. पहिला सामना एसवी फायटर साई स्पोर्ट सागावे या दोन टीम मध्ये टक्कर. उद्घाटन या ठिकाणी केलं जात आहे. आदरणीय शुभमजी रमेश अधिकारी विपुलजी अशोक अधिकारी एक युवा उद्योजक यांच्या शुभार्थी या ठिकाणी उद्घाटन केलं जाते. मैदानाचं पूजन केलं जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मते भो सर्व कार्येषु सर्वदा. साक्षात आत्मसन्मान विराजमान गणपती, रज सत्व तम तिन्ही गुणांचे गणपती, सुखदायक तू वरदायक तू, तुला वंदितो स्वामी तिन्ही जगाचा गणनायक तू. गणपती बाप्पा मोरया. गौदेवी माते की जय. अतिथींच्या शुभस्ती या ठिकाणी उद्घाटन केलं जाते. श्रीफळ वाढवलं जात आहे. आदरणीय गिरीजी आकरे साहेब यांच्या शुभस्ते उद्घाटन केलं जात आहे. अंबाई वाडा यांच्या शुभस्ते उद्घाटन या ठिकाणी होताना पाहू शकतायत. संपूर्ण अतिथीगण या ठिकाणी आपण बघू शकतायत. दोन्ही टीमला या ठिकाणी ओळखपण करून शुभेच्छा दिल्या जात आहेत. साई स्पोर्ट सागावे मागच्या वर्षी फायनल मॅच पर्यंत पोहोचलेला संघ याही वर्षी त्या जोशामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी फायनल घेतलेला संघ आहे साई स्पोर्ट सागावेसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी मान्यवरांकडे शुभेच्छा दिल्या जात आहेत. या संपूर्ण लीगचे अध्यक्ष अमयजी पाटील, त्यांच्या समेत मान्यवर शुभमजी रमेश पाटील, विपुलजी अशोक अधिकारी, त्याचबरोबर आदरणीय मान्य श्री गिरीजी श्रीधर आकरे साहेब, संपूर्ण मान्यवरांची मांदियाई या ठिकाणी शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय ऑल इंडिया रेफरी यांनाही शुभेच्छा मान्यवरांकडे दिल्या जात आहेत. SV फायटर या टीमला शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. आपण या ठिकाणी मान्यवर अधिकारी प्रोजेक्ट युवा उद्योजक या ठिकाणी आदरणीय शुभमजी अधिकारी सर, विपुलजी अधिकारी सर, त्याचबरोबर वाडा अंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री गिरीजी श्रीधर आकरे सर, त्यांच्या समेत ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, माजी कबड्डीपटू, या स्पर्धेच्या आयोजक कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, कार्याध्यक्ष, संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी शुभेच्छा देताना बोथ टीम कॅप्टन प्लीज वेलकम. तर आजची पहिली रात्र आपण पाहताय भव्य दिव्य लीग फॉर्मॅट मधील प्रो कबड्डी पालघर तालुका तांदुळवाडी कला क्रीडा प्रतिष्ठानचं भव्य दिव्य आयोजन आणि पालघर तालुका ओपन आयकॉन सहित यावर्षी एक नाविन्यपूर्ण भरलेली कबड्डी स्पर्धा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पाहू शकता आपण. VS फायटर या टीमला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक आठवणीतली फोटो शूट या ठिकाणी केला जाते. पहिला सामना मागच्या वर्षी फायनलिस्ट ठरले होते. टॉप 1 टीम साई स्पोर्ट सागावे विपक्ष SV फायटर. दोन्ही टीम सोबत मान्यवर या ठिकाणी फोटोशूट घेताना पाहू शकता आपण. त्याच्यासोबत रेफरी, कोच, टीम मॅनेजर, आयोजन कमिटी मेंबर. सुंदर असे सोनेरी क्षण टिपले जात आहेत. पहिल्याच उद्घाटनाचा सामना SV फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे या दोन संघांच्या दरम्यान आता इथे खेळला जाणार आहे. आणि उद्घाटनाच्या या सामन्यासाठी मान्यवर देखील मैदानात हजर झालेले आहेत. आणि सुंदर असे क्षण टिपल्यानंतर नाणेफेकीचा कौल देखील घेतला जाणार आहे. और यहाँ पे टॉस उछाला जा रहा है. पहले मैच का प्रो कबड्डी पालघर का फर्स्ट मैच, फर्स्ट यहाँ पे आकर्षण रहेगा मैच का. पहला टॉस कौन जीतणार? SV फाइटर की साई स्पोर्ट्स सागावे. गोल्डन कॉइन यहाँ पे रेफरी अमोल सर और मेन रेफरी यहाँ पे विपुल सर एंड शुभम सर. गोल्डन कॉइन हवा में उछाला गया है. टॉस जीता है SV फाइटर टीम मयूर गौरी कप्तान ने. शुभेच्छा देताना टीम कॅप्टनला दोन्ही मान्यवर मंडळी.
अतिथींना विनंती आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि थेट मैदानात पाहिजे पालघर प्रो कबड्डी लीग 2025. या पुढील सामना पहिला पुकार RPS किंग किराट PS कुंडी किंग कुडे. पहिला पुकार. वेलकम ऑल टू स्टेज. स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा गमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत देखील आपण प्रतिष्ठानच्या वतीने करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. पहिलाच सामना उद्घाटनाचा सामना SV फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे या दोन संघांच्या दरम्यान आता इथे सुरू होतोय. अतिशय दमदार आणि रोमहर्षक हा पहिलाच सामना होणार आहे. यात कोणतीच शंका नाहीये. सगळे सामने अतिशय दमदार होणार आहेत, रोमहर्षक होणार आहेत. तेव्हा रसिक प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण हे सामने याची डोळा पाहण्यासाठी सहाडेच्या या मैदानावर क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील ज्यांनी आत्ताच यूट्यूबची लिंक ओपन केलेली असेल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षक पंचक्रोशीतले नव्हे तर जगभरातले प्रेक्षक इथे जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत आहे. आणि पहिलाच सामना SV फायटर्स विरुद्ध साई स्पोर्ट्स सागावे या दोन संघांच्या मध्ये आता खेळवला जाणार आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय श्री गिरीशजी श्रीधर आकरे साहेब, वैदेही एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आणि सामाजिक कार्यकर्ते, जे नेहमीच सातत्याने सतत 4 वर्षे प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थित असतात आणि आतापर्यंत 1 लाख रुपये आपणास त्यांनी प्राप्त करून दिले आहेत. असे प्रमुख अतिथी आदरणीय श्री गिरीशजी आकरे साहेब यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय श्री नागेशजी गजानन पाटील साहेब,